नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। या पावसाळ्याच्या दिवसात डासांचं प्रमाण खूप वाढतं आणि बदलत्या वातावरणाबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे किडे, माशा, चिलटे यांचं देखील प्रमाण वाढलेलं असतं। हे डास वेगवेगळे आजार घेऊन येतात। या पावसाळ्याच्या दिवसात डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांचा सामना आपल्याला करावा लागतो। शिवाय आपण कितीही बरं घर स्वच्छ ठेवलं तरीही कुठून कुठून डास येतातच। याच डासांना पळविण्यासाठी आपण केमिकल युक्त वस्तूंचा वापर करतो व याचेच आपल्याला खूप जास्त असे साइड इफेक्ट भोगावे लागतात। तर अशा वातावरणामध्ये ना केमिकल ना कीटकनाशक अशा कोणत्याच गोष्टीचा वापर न करता हे डास आपल्यापासून लांब कसे पळवायचे त्याच्यासाठी हा 100% काम करणारा आपण आज हा घरगुती उपाय पाहणार आहोत। तर हे डास लांब पळविण्यासाठी आज मी तुमच्यासोबत डास पळविण्यासाठीचे 3 उपाय शेअर करणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा। सर्वात अगोदर आपण पहिला उपाय पाहूयात। तर त्यासाठी अगोदर एक छोटंसं भांडं किंवा एखादं छोटंसं पातेलं गॅसवर ठेवायचं आहे आणि त्यामध्ये साधारण अर्धी ते पाऊण वाटी एवढं पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। तर प्रमाणात देखील पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं नाही। नंतर इथे मी एक वाटी घेतलेली आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे एखादा खराब बाउल देखील घेऊ शकता आणि त्यामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि नंतर यामध्ये जे आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे ते गरम पाणी यामध्ये टाकून द्यायचं आहे। तर इथे मी विक्स व्हेपरअप घेतलेला आहे। आता हे विक्स व्हेपरअप सर्वांच्या घरी तर असतंच, तर हेच विक्स आपण डासांना पळवण्यासाठी वापरणार आहोत आणि या गरम पाण्यामध्ये थोड्याशा प्रमाणात किंवा अर्धा चमचा देखील हे विक्स व्हेपरअप तुम्ही या गरम पाण्यामध्ये टाकू शकता आणि हे विक्स व्हेपरअप आणि सोडा या पाण्यामध्ये चांगला मिसळून घ्यायचा आहे। हे विक्स यामध्ये मिक्स करताना चांगल्या प्रकारे चमच्याच्या सहाय्याने चांगलं मिक्स करायचं आणि जे पाणी घ्यायचं आहे ते इथे आपल्याला गरमच पाणी घ्यायचं आहे, गार पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर हे विक्स त्यामध्ये मिक्स होणार नाही। तर अशा प्रकारे डासांना दूर करणारे आपले हे लिक्विड तयार झालेले आहे। बघा बरं, कोणताही खर्च नाही, घरातच असलेल्या साहित्यामध्ये आपण हे घरगुती लिक्विड तयार केलेलं आहे आणि शिवाय याचा कोणताही साइड इफेक्ट आपल्यावर होणार नाही। आता हे लिक्विड आपलं तयार झालेलं आहे। हे लिक्विड आपल्याला एखाद्या कंटेनरमध्ये भरून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारचं लिक्विड मशीन तर प्रत्येक जण आजकाल वापरतच। तर त्यातला रिकामा बॉक्स आपल्याला घ्यायचा आहे। त्या रिकाम्या कंटेनरमध्ये आपल्याला हे लिक्विड भरून घ्यायचं आहे। आता स्वस्तात मस्त आपलं हे घरगुती लिक्विड तयार झालेलं आहे आणि इथे आपण विक्स व्हेपरअपचा वापर केलेला आहे। जर तुम्हाला इथे विक्स वापरायचं नसेल तर त्यासाठी अजून एक पर्याय तुम्हाला सांगते। तुमच्याकडे पुदिन्याचे तेल किंवा निलगिरीचे तेल असेल तर तुम्ही या विक्सच्या ऐवजी या तेलाचा वापर करू शकता। आता हे लिक्विड या रिकाम्या कंटेनरमध्ये भरून घ्यायचं आहे। तुम्हाला पाहिजे तर एखाद्या चमच्याच्या सहाय्याने किंवा एखाद्या नरसाळाच्या सहाय्याने देखील हे लिक्विड तुम्ही या कंटेनरमध्ये भरू शकता। आता जे आपण पाण्याचं आणि सोड्याचं जे प्रमाण ठेवलेलं होतं सारख्याच पद्धतीने तेच प्रमाण आपल्याला ठेवायचं आहे। याच्यापेक्षा जास्त पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं नाही। या कंटेनरमध्ये लिक्विड भरून झाल्यानंतर एखाद्या स्वच्छ कपड्याने किंवा सुती कपड्याने हे कंटेनर व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि नंतर भरल्यानंतर झाकण व्यवस्थित लावून हे बंद करून घ्यायचं। एकदम स्वस्तात मस्त हा उपाय आहे, तुम्ही एकदा नक्की करून पहा। डास तुमच्या जवळच काय तर अजिबात घरात देखील फिरकणार नाहीत। आपण जसं मशीन लावून घेतो त्याच प्रकारचं हे मशीन लावून घ्यायचं आणि स्विच चालू करून ठेवायचं। स्विच चालू करताच विक्सचा सुगंध साऱ्या घरभर पसरतो आणि तुम्हाला डास दूरवर देखील दिसणार नाही। आता डास लांब पळविण्यासाठी आपण दुसरा उपाय पाहूयात। त्यासाठी इथे कांदा घ्यायचा आहे। कांदा शक्यतो मध्यम आकाराचा घ्यायचा आणि कांद्याचा वरचा हलकासा थोडासा भाग कापून घ्यायचा आणि आतमध्ये त्याला हलकसं थोडंसं होल करून आतला देखील जो गर आहे म्हणजे आतला जो भाग आहे तो पूर्णपणे काढून घ्यायचा। पण जे काही 3 उपाय करणार आहोत ते घरातल्या साहित्यापासून करणार आहोत। कोणताही खर्च तुम्हाला जास्त येणार नाही आणि त्यापासून आपल्याला कोणताही साइड इफेक्ट होणार नाही। तर अशा पद्धतीने कांदा कापून घ्यायचा त्याने आणि त्याला आतमध्ये अशा प्रकारे थोडंसं होल करून घ्यायचं। शिवाय तुम्हाला कोणतंच साहित्य बाहेरून आणण्याची गरज नाही, तुम्ही पाहिलेलं आहे सर्व साहित्य हे मी घरातलंच वापरलेलं आहे। अशा प्रकारे कट करून घेतल्यावर त्याला आतमध्ये असं थोडंसं खोलगट भाग करून घ्यायचा आणि कांदा कट करून घेतल्यावर आतला जो गाभा आहे तो पूर्णपणे काढून घेतल्यानंतर आपल्याला हा कांदा एखाद्या वाटीमध्ये ठेवून द्यायचा आहे। नंतर यामध्ये 2 कापराच्या वड्या यामध्ये टाकून द्यायच्या आणि नंतर यामध्ये तेल टाकून आपल्याला यामध्ये दिवा लावायचा आहे। हा उपाय इतका सोपा आहे, सहज हा उपाय कोणीही करू शकेल। आणि या कांद्यामध्ये तेल टाकल्यानंतर यामध्ये फुलवात ठेवून हा कांद्याचा दिवा आपल्याला पेटवून घ्यायचा आहे। तर यामध्ये आपण कापूर टाकलेला आहे। या कापराच्या आणि या कांद्याच्या वासाने देखील तुमच्या घरामध्ये चिलटे, डास किंवा माशा देखील फिरकणार नाहीत। पाहिलं ना, हा देखील किती सोपा असा हा उपाय आहे। एकदम 100% असरदार हा उपाय आहे। सहज हा कोणीही करू शकेल इतका हा सोपा आहे।
दिवा पेटवल्यानंतर घराच्या कोपऱ्यात जिथे डास राहतात किंवा माशा राहतात किंवा चिलटे राहतात एखाद्या कोपऱ्यामध्ये हा दिवा ठेवून द्यायचा आहे। शक्यतो हा उपाय तुम्ही संध्याकाळी करा, कारण की संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये डासाची खूप एंट्री होत असते। तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय नक्कीच करून पहा। कांद्याच्या वासाने आणि कापराच्या वासाने देखील तुमच्या घरात अजिबात डास, चिलटे किंवा माशा राहणार नाहीत। हा उपाय तुम्ही दररोज केला तर तुम्हाला 100% फरक जाणवेल। आणि यामध्ये आपण कापूर वापरलेला आहे, त्याचा देखील सुगंध सगळ्या घरभर पसरेल आणि तुम्हाला फ्रेश देखील वाटेल। जर तुम्हाला कांद्याचा वास आवडत नसेल तर कांद्याच्या ऐवजी तुम्ही इथे लिंबू देखील घेऊ शकता। सारख्याच पद्धतीने लिंबू चिरून घ्यायचा आणि त्याच्या आतमधला गर काढून घ्यायचा आणि सारख्याच पद्धतीने त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि वात ठेवून हा दिवा पेटवून घ्यायचा। हे लिंबू ठेवण्यासाठी माझ्याकडे त्या साईजची वाटी नव्हती, त्यासाठी इथे मी औषधाचं झाकण घेतलेलं आहे। या औषधाच्या झाकणावर हे लिंबू ठेवून हा दिवा पेटवून घ्यायचा आहे। पेटवून घ्यायच्या अगोदर यामध्ये कापराची एक वडी यामध्ये टाकून द्यायची आणि नंतर यामध्ये तेल टाकून पुन्हा फुलवात टाकून हा दिवा पेटवून घ्यायचा। पण इथे लिंबू वापरलेला आहे, या लिंबाच्या वासाने देखील डास, मच्छर आणि चिलटे देखील घरामध्ये येणार नाहीत। पाहिलं ना, कोणतंही कीटकनाशक किंवा कोणत्याही केमिकलचा वापर न करता आपण अगदी कमीत कमी पैशामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये, घरातल्याच साहित्यामध्ये आपण हा घरगुती उपाय तयार केलेला आहे। घरातल्या एका कोपऱ्यामध्ये हा दिवा ठेवून द्यायचा। घरातलं वातावरण या दिव्यामुळे प्रसन्न देखील होतं आणि आपलं काम देखील यामध्येच होऊन जातं। आजचा हा उपाय तुम्हाला नक्कीच आवडला असेल, मला आशा आहे। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा।